मनीषा मैम, पुणे, सुपर वेलनेस कोच। इनका योगासन, प्राणायाम, ध्यान, मेडिटेशन का अभी वर्कआउट स्टार्ट हो रहा है। तो आप जो देख रहे हैं ना, ये यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करो। इसके आगे भी बहुत बड़े बड़े वीडियो है, सब आप देख सकते हैं और अपना आरोग्य अच्छा रख सकते हैं। तो यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करो और लाइक करो और अपना आरोग्य अच्छा रखो। और सबका आरोग्य अच्छा रखने के लिए ये वीडियो सब तरफ भेजिए। यस, थैंक यू। सुपर वेलनेस कोच मनीषा मैम, पुणे। पायांची सूक्ष्म व्यायाम. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन्ही हाताने पायाच्या पंजाला पकडायचे आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. गुडघ्यांची सूक्ष्म व्यायाम. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची. श्वास घेत दोन्ही हात पाठीमागे, श्वास सोडत दोन्ही हात पुढे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत पाठीमागे, श्वास सोडत पुढे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. यस, चेंज करूयात. डाव्या पायाच्या पंजाला गोलाकार फिरवायचा आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. गुडघ्याला आणि पायाच्या पंजाला पकडायचे आहे. श्वास घेत गुडघ्याला समोर, श्वास सोडून जमिनीवर. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. वक्रासन, दोन्ही हात डावीकडे. उजव्या पायाच्या पंजाला गोलाकार फिरवायचा आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. हाताने गुडघ्याला आणि पायाच्या पंजाला पकडायचं आहे.
श्वास घेत गुडघा नासिकेत मोड. श्वास सोडून जमिनीवरती. वक्रासन. कटी सौंदर्यासन. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. उजवा हात डाव्या पायाच्या पंजावरती. डावा हात उजव्या पायाच्या पंजावरती. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. दोन्ही हात डाव्या पायाच्या पंजावरती. श्वास रोखून थांबा. दोन्ही हात उजव्या पायाच्या पंजावरती. श्वास रोखून थांबायचा आहे. दोन्ही हाताने पायाच्या पंजाला पकडायचं आहे. मस्तिष्क जमिनीवरती. प्लेस. दोन्ही हाताने पायाच्या पंजाला पकडायचं. दृष्टी आकाशाकडे. आपल्या मांड्यांची हालचाल फुलपाखराच्या पंखासारखी. यस, चेंज करूयात आपण. सर्वांनी पोटावरती झोपून घ्या. पाठीवरती झोपून घ्या. यस, दोन्ही पाया 30 अंशामध्ये वरती. दोन्ही हात एकदम स्ट्रेट. श्वास रोखून थांबायचा आहे. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. एक पादवट्टासन. एक पाय पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचलायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. परत दुसरा पाय. पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचला. दोन्ही पाय पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचलायचे आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. श्वास सोडत जमिनीवरती. श्वास घेत पूर्ण वरती. पाय दोन्ही एकदम स्ट्रेट.
दोन्ही हाताने पायाच्या पंजाला पकडायचं आहे, श्वास रोखून थांबायचा आहे. एक पादचक्री आसन. डावा पाय पूर्ण गोलाकार फिरवायचा आहे. त्यानंतर उजवा पाय पूर्ण गोलाकार फिरवायचा आहे. दोन्ही पाय गोलाकार फिरवायचे आहे. द्विपाद चक्री आसन. हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. श्वास घेत नासिकेसमोर आणायचा आहे. परत उजव्या पायाचा एक पाठ पवन मुक्त आसन. दोन्ही हाताने गुडघ्यांना गच्च पकडायचे आहे. श्वास घे, दोन्ही गुडघे नासिकेसमोर. श्वास रोखून थांबायचा आहे. द्विपाद पवन मुक्त आसन. उजवा पाय डाव्या हाताच्या तळहातामध्ये यायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. परत डावा पाय श्वास रोखून थांबा. सायकलिंग. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. दोन्ही गुडघे एकमेकावरती, दोन्ही पायाचे पंजे एकमेकावरती. दोन्ही पायाचे गुडघे डावीकडे, मान उजवीकडे. श्वास रोखून थांबा. मलकट आसन. दोन्ही गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. श्वास रोखून थांबायचा आहे. यस. बहुत बढ़िया मैम. दोन्ही हाताने पायांच्या टाचांना पकडायचं आहे. आणि छातीपासूनचा पूर्ण भाग उचलायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. सेतुबंद आसन. सर्वांनी पोटावरती आसन करायचे. सर्वांनी पोटावरती झोपून घ्या. दोन्ही हातात स्टँड करायचं आहे. हनुवटी खाली ठेवायचं आहे. श्वास घे दोन्ही पायावरती. श्वास सोडा जमिनीवरती.
श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. पूर्ण भुजंगासन. पोटापासूनचा पूर्ण भाग उचलायचा आहे. दृष्टी आकाशाकडे. दोन्ही हात एकदम स्ट्रेट. श्वास रोखून थांबायचा आहे. बहुत बढ़िया भुजंगासन. सभी का बहुत बहुत अभिनंदन. फिर एक भुजंगासन. डाव्या खांद्यावर उजव्या पायाची टाच पाहायची आहे. श्वास रोखून थांबा. उजव्या खांद्यावर डाव्या पायाची टाच पहा. श्वास रोखून थांबा. यस. हाताच्या कोपऱ्यावरती आणि पूर्ण पायांच्या बोटावरती शरीराच्या बाजूने श्वास रोखून थांबायचा आहे. बहुत बढ़िया मैम. बहुत बहुत अभिनंदन. सभी का बहुत अभिनंदन. दोन्ही हाताने पायांची पंजरा पकडायचे आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. धनुरासन. साइड टू साइड. यस. सर्वांनी वज्रासन मध्ये बसून घ्या. सर्वांनी वज्रासन मध्ये बसा. पोटावरती पूर्ण शरीराचं बॅलेन्स. श्वास घे. दोन्ही हात मागे. श्वासावर पुढे. दोन्ही हाताने पायांच्या बोटांना पकडायचं आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. उष्ट्रासन. दोन्ही हात एकदम स्ट्रेट. श्वास सोडा जमिनीवरती. शशांकासन. श्वास रोखून थांबा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दोन्ही हाताच्या मुठी पोटावरती. पोट आत खेचून मस्तिष्क जमिनीवरती.
मंडूकासन, प्राणायाम स्टार्ट करूयात आपण. भस्त्रिका प्राणायाम. श्वास घे, दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली. मनामध्ये 50 वेळेस काउंट करायचे आहे. यस, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवणारा प्राणायाम आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यस, आपण थांबूयात, चेंज करूयात. कपालभाती ही क्रिया करायची आहे. ध्यान मुद्रा. पूर्ण एकाग्र व्हायचे आहे. चेहऱ्यावर स्मित दृश्य. मनामध्ये एक संकल्प, माझ्या शरीरातील समस्त घाण, समस्त विकार सोडत आहे. पूर्ण शरीर माझं निरोगी बनवत आहे. पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करायची आहे. 1 सेकंदाला 1 स्ट्रोक. या प्राणायामामुळे कॅन्सर सारखे आजार सुद्धा कमी होऊ शकतात. रक्तवाहिन्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात. आपली पचन संस्था सुधारते. पोटाचे विकार कमी होतात. अतिशय महत्वपूर्ण ही क्रिया आहे. फक्त श्वास सोडत राहायचा आहे. श्वास आत घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. श्वास ऑटोमॅटिकली आत जातो. येस, आपण चेंज करूया. पुढचा प्राणायाम अनुलोम विलोम. उजवी नासिका बंद करायची आहे. डाव्या नासिकेने शक्य असेल तेवढा श्वास आत आपल्या फुफ्फुसामध्ये भरायचा आहे. पूर्ण श्वास कप्प्यामध्ये भरायचा आहे. पूरक करायचं आहे. पूर्ण श्वास जेवढा शक्य असेल तेवढा श्वास आत घ्या. 10 ते 15 मिनिट, 15 सेकंद आपल्याला
श्वास रोखून थांबायचा आहे, कुंभ करायचा आहे आणि जेवढा शक्य असेल तेवढा श्वास सोडायचा आहे. रेचक. श्वास सोडल्यानंतर शून्य स्थितीत थांबायचं आहे. बाह्य कुंभ. परत श्वास आत घ्यायचा आहे, पुरा करायचा आहे, नंतर कुंभ करायचा आहे आणि नंतर याच्या बाह्य कुंभ. अशा 4 क्रिया या अनुलोम विलोम प्राणायामामध्ये होतात. जेवढं शक्य असेल तेवढा श्वास आत घ्या. पूर्ण प्राणवायू आपल्या कप्प्या कप्प्यामध्ये भरायचा आहे. पूर्ण एकाग्र होऊन हा प्राणायाम करा. चेहऱ्यावर स्मित हास्य, मनामध्ये एक संकल्प, मी माझ्या या शरीरामध्ये प्राणवायू भरत आहे, दिव्य तेज भरत आहे, दिव्य चैतन्य भरत आहे. माझं शरीर पूर्ण निरोगी बनवत आहे. माझ्या शरीरातील समस्त घाण, समस्त विकार सोडून देत आहे. मी एकदम फिट होत आहे, मी एकदम स्वस्थ होत आहे. अतिशय सहज आणि सोपी क्रिया आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास रोखून थांबायचा आहे, परत श्वास सोडायचा आहे, परत श्वास आत घ्यायचा आहे, सोडायचा आहे. या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील सर्व नसनाड्या एकदम शुद्ध होतात आणि पूर्ण शरीराला ऑक्सिजनचा मुबलक प्रमाणामध्ये पुरवठा होतो. रक्त अभिसरण संस्था आपली सुधारते. सर्दी, पडसे यासारखे आजार सुद्धा कमी होऊ शकतात. पूर्ण एकाग्र होऊन क्रिया करा. यस. डाव्या नासिकेने श्वास सोडून आपण थांबूया. सभी का बहुत अभिनंदन. पूरे लगन के साथ सभी जन अनुलोम विलोम प्राणायाम करें. सभी का बहुत अभिनंदन. यस. यानंतर आपण भ्रामरी घेऊयात. अंतरी कान बंद करायचे. 3 बोट डोळ्यावरती, 1 बोट कपाळावरती. भ्रमण ज्याप्रमाणे गुंजन करतो त्याप्रमाणे गुंजन करत मस्तिष्कामध्ये गुंजन झालं पाहिजे. गुंजन करत हा प्राणायाम करायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा आणि भ्रमण गुंजन करा. परत दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा आणि परत गुंजन करा. शेवटचा प्राणायाम आपला उदगीरी प्राणायाम, ज्याला आपण ओंकार म्हणतो. पाठीचा मणका एकदम स्ट्रेट, एकदम ध्यान मुद्रा. ओंकारचं उच्चारण करायचं आहे आपल्याला. अ उ च. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा.
परत एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. डोळे बंद करा. लक्ष नासिकेसमोर. विचार शून्य अवस्था. साक्षी भावना. फक्त श्वासाला पाहायचे. आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास. प्रणव ना. हाताचं दर्शन करा. चेहऱ्यावरती फिरून घ्या. यस. आज पण आपण घेऊयात. आहे त्या स्थितीमध्येच बसा. ध्यान घेऊयात आपण. पाठीचा मणका एकदम स्ट्रेट. चेहऱ्यावर एकदम स्मित हास्य. चेहरा एकदम प्रसन्न. पूर्ण शरीर आपलं रिलॅक्स करायचं आहे. पूर्ण बॉडी रिलॅक्स करा. एकाग्र व्हायचं आहे. पूर्ण प्रसन्नता चेहऱ्यावरती. मन पूर्ण प्रसन्न करायचं आहे. यस. खूप छान. आता आपण ध्यानासाठी तयार झालेलो आहोत. पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. एकदम छान, एकदम शांत, एकदम एकाग्र व्हायचं आहे. आपण आपलं लक्ष मस्तिष्काकडे केंद्रित करायचं आहे. या मस्तिष्कामध्ये असणारे माझ्या मनातील दोष, माझ्या शरीरातील दोष आपल्याला काढून टाकायचे आहेत. मस्तिष्कामध्ये असणारे काही जे दोष आहेत, या दोषांना हळूच काढा. ज्याप्रमाणे झाडांची खराब झालेली पानं आपण तोडून टाकतो आणि त्याप्रमाणे या मस्तिष्कामध्ये असणारे जे काही दोष आहेत, जे काही विकार आहेत, या विकारांना हळूच काढा आणि मातीमध्ये विलीन करा. त्यानंतर आपलं कपाळ, यामध्ये काही असणारे जे दोष आहेत, या दोषांना पण काढायचं आहे. मातीमध्ये विलीन करायचं आहे. त्यानंतर दोन्ही भुवयांच्या मध्ये या. त्या ठिकाणी असणाऱ्या संवेदना पहा. काही दोष जाणवत असतील तर या दोषांना काढून टाका. मातीत विलीन करा. त्यानंतर दोन्ही डोळ्याकडे या. दोन्ही डोळ्यामध्ये असणारे काही जे दोष आहेत, या दोषांना पण काढून टाकायचं आहे आणि या दोषांना पण मातीत विलीन करायचं आहे. त्यानंतर आपल्या कानाकडे जायचं आहे. कानामध्ये काय असणारे दोष आहेत, या दोषांना पण काढून टाकायचं आहे. पूर्ण विलीन करायचं आहे. त्यानंतर नासिकेसमोर या. नासिकेसमोर येऊन आपल्या नासिकेमध्ये असणारे काही जे दोष आहेत, या दोषांना पण काढून टाका. त्यानंतर आपल्या मुखाकडे यायचं आहे. यामध्ये काही असणारे दोष आहेत, या दोषांना पण काढून टाकायचं आहे. मातीत विलीन करायचं आहे. त्यानंतर हनवटीकडे या. दोष काढून टाका, विलीन करा. त्यानंतर विशुद्धी चक्राकडे या. गळ्याकडे या. गळ्यामध्ये असणारे काही दोष जे आहेत, थायरॉइड सारखे,
जे काही आपल्यामध्ये दोष असतील, जे काही जाणवत असतील, या दोषांना हळूच काढून टाका, मातीत विलीन करा, खांद्यांकडे या. त्या ठिकाणी असणारे काही जे दोष आहेत, या दोषांना पण काढून टाका. त्यानंतर हातांकडे जायचं आहे. हातामध्ये असणारे काही जे दोष आहेत, त्या दोषांना पण काढून टाका, मातीत विलीन करा. हाताच्या पाठीमागच्या बाजूने परत आपल्या पाठीकडे यायचं आहे. पाठीमध्ये असणारे पाठदुखी सारखे जे दोष आहेत, या दोषांना पण काढून टाकायचं आहे, मातीत विलीन करायचं आहे. परत आपल्या छातीकडे यायचं आहे. त्या ठिकाणी ते जे दोष असतील, या दोषांना पण काढून टाकायचं आहे. आणि हळूहळू आपल्याला ओटीपोटाकडे जायचं आहे. त्या ठिकाणी असणारे जे दोष आहेत, या दोषांना पण काढून मातीत विलीन करायचं आहे. त्यानंतर मूलाधार चक्राकडे जा. त्या ठिकाणी काही दोष जाणवत असतील, त्या दोषांना पण काढून टाका, मातीत विलीन करा. त्यानंतर आपल्या मांड्यांकडे जायचं आहे. काही दोष असतील, त्या दोषांना काढून टाका, मातीत विलीन करा. त्यानंतर दोन्ही गुडघ्यांकडे जायचं आहे. गुडघेदुखी सारखे काही जे दोष असतील, काही विकार असतील, या विकारांना पण हळूच उपटून मातीत विलीन करायचं आहे. पूर्ण शरीर, पूर्ण गुडघे निरोगी बनवायचे आहे. त्यानंतर पायांच्या पिंजऱ्यांकडे जायचं आहे. पायदुखी सारखे काही आजार असतील, काही दोष असतील, या दोषांना पण काढून टाकायचंय, मातीत विलीन करायचं आहे. नंतर गोट्यांकडे जायचं आहे. नंतर टाचींकडे जायचं आहे. टाचदुखी सारखे काही जे दोष असतील, या दोषांना काढून टाका, मातीत विलीन करा. त्यानंतर पायांच्या बोटांकडे जायचं आहे. दोष जाणवत असतील तर दोषांना काढून टाका, मातीत विलीन करा. त्यानंतर तळपायाकडे जा. तळपायामध्ये असणारे काही जे दोष आहेत, त्या दोषांना काढून टाका, मातीत विलीन करा. मस्तिष्कापासून तळपायापर्यंत आपल्या शरीरातील आपण दोष पूर्ण काढून टाकलेले आहेत. मनातील दोष, शरीरातील दोष आपण पूर्ण मातीत विलीन करून टाकलेले आहेत. मन पूर्ण सकारात्मक झालेलं आहे आणि शरीर त्यासोबत पूर्ण निरोगी झालेलं आहे. सकारात्मक मन आणि निरोगी शरीर पहा किती हलका हलका वाटत आहे. मला कुठलीच व्याधी नाही, मला कुठला जडपणा नाही, मी पूर्ण स्वस्थ आहे, फिट आहे, ही अनुभूती घ्या. मी पूर्ण निरोगी आहे. यस, दोन्ही हाताचं घर्षण करा. मिळवलेले दिव्य तेज, मिळवलेले दिव्य चैतन्य, मी पूर्ण फिट आहे, मी स्वस्थ आहे. पूर्ण शरीरावरती फिरून घ्या. वाव, खूप छान, मस्त. किती माझं शरीर आज निरोगी झालेलं आहे, एकदम फिट झालेलं आहे. शाबास, किती छान वाटत आहे. स्वतःला शाबासकी द्या. वाव, मी आज फिट झालेली आहे, पूर्ण निरोगी झालेली आहे. मन माझं पूर्ण सकारात्मक झालेलं आहे. आई वडिलांना वंदन करा आणि भूमातेला वंदन करायचं आहे. यस, खूप छान, मस्त. खूप खूप अभिनंदन मनीषा मॅम. मनीषा मॅम साठी शब्दच अपुरे आहेत, कारण एवढं सुंदर मॅम एनर्जेटिक वर्कआउट आहेत. कालच्यापेक्षा आज बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसेंदिवस मॅम अगदी बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या या वर्कआउटमध्ये दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होत आहे. खूप खूप अभिनंदन मॅम. आणि तुमचं जे आजचं वर्कआउट आहे, स्टँडिंग वर्कआउट, मला तर खूपच भावलेलं आहे. तुमचं वर्कआउट खूपच भारी म्हणजे लय भारी झालेलं आहे. खूपच अभिनंदन मॅम. आणि दमछाक वर्कआउट झालेला आहे. खरंच खूप छान. तुमच्यासोबत वर्कआउट करताना आम्हाला सुद्धा दमछाक झाली होती. अशा प्रकारचं एनर्जेटिक वर्कआउट मनीषा मॅमने घेतलेलं आहे. खूप खूप अभिनंदन मॅम. आणि पुढे असंच बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. खरंच आमचं युट्यूब चॅनल कुणी पाहत असतील त्यांना खरंच मला सांगायचंय, पहा आमच्या मनीषा मॅम एवढे एनर्जेटिक वर्कआउट घेतात. पहा तरी तुम्ही,
एवढं सुंदर वर्कआउट आमच्या मनीषा मॅमचं असतं. आणि स्टँडिंग वर्कआउट, सिटिंग वर्कआउट, योगा, प्राणायाम, मेडिटेशन, अगदी सिक्वेन्स मध्ये क्रमबद्ध, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध मॅम तुमचं वर्कआउट झालेलं आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येस मॅम, खूप छान आणि ऑल द बेस्ट. आणि मॅम सोबत तुम्ही पण सर्वांनी खूप सुंदर बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. सर्वांचं पण खूप खूप अभिनंदन. येस, खूप छान. मॅम अनम्यूट घ्या. येस, गुड मॉर्निंग मॅम. खरंच आज तुमचं जे वर्कआउट होतं हे वर्कआउट तर खूपच सुंदर आणि एनर्जेटिक झालेलं आहे. दमछाक वर्कआउट झालंय. आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर लय भारी वर्कआउट झालेला मॅम. लय भारी, लय भारी, एकदम भारी, खूपच छान. आणि सर्वांनी पण तुमच्यासोबत खूप सुंदर वर्कआउट केला मॅम. तुम्ही काल खूप छान वर्कआउट केला आणि आज पण खूपच कालच्यापेक्षा आज खूप सुंदर बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात मॅम. हे कशामुळे शक्य होतं हे सांगू शकता आणि बोलू शकता मॅम तुम्ही? मॅम, छान वाटत आहे मला. मी ना दररोज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे मॅम. आणि सगळं हे आपल्या कम्युनिटीमुळे शक्य आहे मॅम. तुमचं मला सारखं मार्गदर्शन असते आणि आपल्या उमाराणी मॅमचं पण सारखं मार्गदर्शन असते. त्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे मॅम. आणि मी दररोज एनर्जिकल ड्रिंक घेते, त्यामुळं मला थकवा अजिबात येत नाही. एनर्जी ड्रिंक असल्यामुळे मी प्रत्येक एक स्टेप अशी एनर्जी करू शकते मॅम. आणि मी खूप फिट आहे, खूप छान वाटत आहे. खरंच खूप छान मॅम. तुम्ही खूप सुंदर संदेश दिलेला आहे. मॅम म्हणतायत की मी वर्कआउट घेते. वर्कआउटचं राज जे आहे हे राज म्हणजे आपल्या कम्युनिटीचं एनर्जी ड्रिंक आहे. ह्या एनर्जी ड्रिंक मुळे मॅमला फ्रेशनेस वाटत आहे आणि त्यांना एनर्जी प्राप्त होत आहे. आणि मॅम त्या पद्धतीने घेत आहेत. आणि खरंच मॅम सांगतायत की माणसाच्या जीवनामध्ये आपण खूप काही करू शकतो, परंतु त्यासोबत पोषक आहार जो आहे हा पोषक आहार तितकाच महत्वाचा आहे. आपण ह्या कम्युनिटीला जॉईन होण्याच्या अगोदर आपलं फक्त रुटीन लाईफ असं होतं की सकाळी उठायचं आणि कामधंदे करायचे, जे स्वयंपाक केलाय तो स्वयंपाक खायचा, परत कामाला लागायचं, परत संध्याकाळ झाली की परत स्वयंपाक बनवायचा, परत जेवण करायचं, झोपी जायचं, परत सकाळी उठायचं, ही आपली रुटीन लाईफ होती. परंतु आपण या कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय केलं पाहिजे यासाठी ही कम्युनिटी आपल्याला प्रत्येक वेळेस गाईड करत असते. आणि आपल्या आहारामध्ये सुद्धा आपण कुठला बदल केला पाहिजे, आपल्याला लागणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत ह्या कॅलरीज किती महत्वाच्या आहेत. आणि कॅलरीज सोबत आपण स्वयंपाक बनवतो, आपण सर्व भगिनी आहोत, आपण स्वयंपाक बनवतो, पण किती कॅलरीजची आपल्याला गरज आहे, किती कॅलरीज आपण देतो आहेत आणि किती कॅलरीज आपल्या त्या ठिकाणी बर्न होत आहेत याची माहिती नव्हती. आणि त्यासोबतच प्रोटीन जे आहे या प्रोटीनची आवश्यकता काय आहे हे पण माहित नव्हतं. कारण आपल्याला प्रोटीन किती लागतं शरीराला, तर जेवढं वजन आहे आपलं, समजा मनीषा मॅम तुमचं वजन किती आहे सांगू शकता? 52 आहे मॅम. पहिली 59, आता 52. येस येस. तर माझं वजन समजा 55 किलो असेल तर मला 55 ग्राम प्रोटीनची गरज असते. मग हे प्रोटीन आपण कुठं मिळवतो? प्रोटीन मिळतं कुठं आपल्याला? एक सकाळचा नाश्ता केला समजा आपण, तर एका नाश्त्यामध्ये आपल्याला 10 ते 15 ग्रामच फक्त प्रोटीन मिळतं. मग बाकीचं आता मला समजा मी सकाळी नाश्ता बनवते आणि नाश्ता बनवत असताना मला गरज आहे प्रोटीनची. आणि प्रोटीनची गरज आहे तर मी काय करते, नाश्ता बनवताना फक्त इडली सांबार असे वेगवेगळे प्रकारचे नाश्ते बनवते वेबसाईटवर मॅम. तरी पण आपल्याला वाटतं किती मी हेल्दी नाश्ता बनवत आहे, किती छान आहे, परंतु याचा विचार केलाय का याच्यामध्ये प्रोटीन किती आहे? फक्त 10 ते 15 ग्राम प्रोटीन आहे. पण माझ्या शरीराला हे जे प्रोटीन आहे 55 ग्राम जे प्रोटीन आहे, 55 ग्राम प्रोटीन मला कुठून मिळणार आहे? तर आपण दिवसभर जरी प्रयत्न केला मला 55 ग्राम प्रोटीन घ्यायचं आहे तरी पण मिळू शकत नाही. परंतु या कम्युनिटीच्या माध्यमातून आपल्याला आपलं जे न्यूट्रिशन आहे या न्यूट्रिशनच्या माध्यमातून आपल्याला समजायला लागतं की माझं वजन एवढं आहे, मला एवढ्या ग्राम प्रोटीनची गरज आहे, मग हे प्रोटीन मला घ्यायचं आहे. मग हे करण्यासाठी आपला एक जो शेक असतो तो एका शेक मध्ये आपल्याला 24 ग्राम प्रोटीन असतं आणि 24 ग्राम प्रोटीन आपल्याला मिळतं. मग आपण अशा प्रकारचं न्यूट्रिशन जे आहे सुंदर न्यूट्रिशन आहे, या न्यूट्रिशनच्या माध्यमातून आपल्या प्रोटीनची गरज आपण पूर्ण करू शकतो. म्हणून या कम्युनिटीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीराला लागणारे जे प्रोटीन्स आहेत, कॅलरीज आहेत, किती कॅलरीज आपल्या शरीराला आवश्यक आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते.
खरंच आपली ही कम्युनिटी जी आहे ही कम्युनिटी फक्त वजन वाढविणे किंवा वजन कमी करणे, इम्युनिटी वाढवणे एवढंच कार्य करत नाही, तर आपल्या पोषण आहाराविषयी सुद्धा आपल्याला खूप सुंदरशी माहिती देते. आणि पोषण आहाराविषयी माहिती मिळाल्यानंतर आपण जागरूक होतो की खरंच माझ्या परिवाराला, आपण महिला भगिनी आहोत, माझ्या परिवाराला किती कॅलरीजची गरज आहे, किती प्रोटीनची गरज आहे आणि हे सगळं मला द्यायचंय त्यांना. मग आपण विचार करायला लागतो की आपण भाजीपाला आणायचं किती, द्यायचं किती. परंतु हे सगळं करत असताना शेवटी विचार येतो की खरंच या कम्युनिटीचं न्यूट्रिशन एवढं सुंदर आहे. हे न्यूट्रिशन जर स्टार्ट केलं आपण तर आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होऊ शकतात. येस मॅम, बरोबर आहे? येस, खूप छान. आज आपण मनीषा मॅमनी खरंच एनर्जी वर्कआउट घेण्याचं राज सांगितलं की मी एनर्जी ड्रिंक घेत आहे आणि ह्या एनर्जी ड्रिंकमुळं मला दिवसेंदिवस स्फूर्ती येत आहे आणि त्यामुळं मी छान बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. खूप छान, अभिनंदन मॅम. यस, आपण होपसेट वार मॅमशी बोलूयात. मॅम अनम्यूट घ्या. अनम्यूट घ्या मॅम. गुड मॉर्निंग मॅम. येस, गुड मॉर्निंग मॅम. मॅम, आज मनीषा मॅमचा वर्कआउट तुम्हाला कसा वाटला आणि या कम्युनिटीमुळे तुमच्या जीवनामध्ये काय फायदे झालेले आहेत हे पण तुम्ही सांगू शकता. येस मॅम. मनीषा मॅमचा वर्कआउट एकदम सुंदर होते आणि एकदम कडक होते. त्याच्यामुळे आपण त्यांचा वर्कआउट त्यांच्यासोबत आपण केलं की खूप आपल्याला एनर्जी येते. आणि सकाळी आपल्या कमिटीमध्ये सकाळी 5 ते 7 पर्यंत 5 ते 6 मेडिटेशन राहते, पुन्हा व्यायाम असते, पुन्हा प्राणायाम असते, वर्कआउट असते. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये सगळ्या नसा रक्त चांगला पुरवठा होते आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगली एनर्जी येते. आणि त्याच्यासोबत आपण एनर्जी ड्रिंक घेतो, त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी येते आणि त्याच्यामुळे आपलं आपण प्रसन्न होतो आणि आपण नेहमी एकदम कामाला आणि म्हणजे काम करण्याची एनर्जी वाढते. येस मॅम, खूप खूप अभिनंदन. मॅम, या कम्युनिटीमुळे तुम्हाला आणि सरांना काय फायदे झाले आहेत ते सांगू शकता तुम्ही. येस मॅम, तुमच्या पर्सनल जीवनामध्ये. येस 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 मॅम, तुम्हाला या कम्युनिटीमुळे काय फायदे झालेले आहेत आणि तुमचं जीवन आणि आता परिवाराचं जीवन याच्यामध्ये कशा प्रकारचे बदलाव झाले आहेत हे सांगू शकता मॅम. येतोय आवाज? माझं वजन येस येस, कदाचित पावसामुळे मॅम कडे आवाज जात नसेल, नेटवर्क प्रॉब्लेम असेल, काही हरकत नाही. चला, खूप छान. मनीषा मॅम, तुम्ही खूप बेस्ट देण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅम, आज तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल साठी काय सांगू शकता? तुम्ही सुंदरसा संदेश द्यायचा आहे. मी एवढा सुंदरसा वर्कआउट घेत आहे आणि तुम्ही पण आमचं युट्यूब चॅनल पहा आणि युट्यूब चॅनल पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आमचा वर्कआउट पाहून किंवा आमची जी पोषण आहार विषयी माहिती जी आहे ही माहिती पाहून तुम्हाला काय वाटते याबद्दल बोलू शकता मॅम तुम्ही. येस मॅम. गुड मॉर्निंग मॅम. आपलं युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनलवर आपले नवीन नवीन व्हिडिओ असतात. त्यामध्ये आज माझा व्हिडिओ आहे. मी एक खूप छान वर्कआउट घेतले आहे आज. तुम्ही सर्वजण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट देऊ शकता. खूप छान मॅम. येस येस, खूप छान. यानंतर आपण प्रीती मॅमशी बोलूयात. येस प्रीती मॅम. गुड मॉर्निंग प्रीती मॅम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यापासून सकाळी लवकर उठण्याची सवय लागली, जी की 7 वाजेपर्यंत आपण झोपत होतो. आणि त्यानंतर आहाराविषयी हे झालं, माहिती मिळाली. दररोजचं जे सर आणि तुम्ही सांगता की आहार कसं घ्यायचं, न्यूट्रिशन मुळे आपल्याला शरीराला प्रोटीन मिळतं आणि प्रोटीन असल्यामुळं कसं आपले जे गुडघेदुखी अंगदुखी असते पूर्ण शरीरातील ते निघून जाते
आणि अफ्रेशच्या जे आपल्या सकाळपासून आपण 2-3 वेळेस जेव्हा अफ्रेश घेतो तेव्हा दिवसभर जी एनर्जी असते ती कुठल्याही ह्याच्याने येऊ शकत नाही. कामाचा कितीही ताण असेल तर आपल्याला थकवा जाणू शकत नाही. आणि सकाळी काही कारणास्तव आपल्याला उठणं नाही झालं समजा, तरी आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला जॉईन करून आपण दिवसभराचं सगळ्यांना मिस न करता व्यवस्थित वर्कआउट तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता. आणि तुम्हाला दररोजचे जे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला युट्यूबला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोजचे नवीन नवीन व्हिडिओ सुद्धा पाहण्यात येते. आणि पूर्ण तुम्हाला मेडिटेशन, ध्यान, पुन्हा संध्याकाळ योगा, प्राणायाम हे सगळं तुम्हाला त्यामधून मिळून जाईल. जे जिथं काही कमी असतं तिथं आपलं युट्यूब चॅनल सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. आणि सगळ्यांनी शेअर करा. आणि युट्यूब चॅनल 1-2 वेळेस जरी तुम्ही पाहिलात तरी ह्या कम्युनिटीला तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता आणि सर्वांनी ह्या कम्युनिटीशी जॉईन व्हावं अशी माझी सगळ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी एक इच्छा आहे. येस येस, खूप छान मॅम. आपल्या कम्युनिटीचा आवडलेला विशेष भाग तुम्हाला कोणता आहे? येस. मला सर्वात सकाळचं मेडिटेशन खूप आवडतं, जी की आरोग्याविषयी आपल्याला दररोज आपल्या शरीरातला जे एक अवयव असतो त्या अवयवाशी कशी काळजी घ्यायची आणि त्याच्याबद्दलचे जे आपले गैरसमज आहेत ते पूर्ण निघून जातात. आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण आरोग्याची माहिती मिळते की काय केलं तर काय होतं. आणि त्याच्यानंतर जे आपलं रुटीन आहे की त्यानंतर आपण पूर्ण प्राणायाम घेतो, त्यानंतर आपण योगा घेतो. वर्कआउट जे असतं आपलं वर्कआउटच्या नंतर आपण सिटिंग योगा घेतो, त्यानंतर प्राणायाम घेतो. जी ही शिस्तबद्ध आहे ती मला शिस्तबद्ध खूप आवडते. त्याच्यामध्ये कुठलंच म्हणजे आपण ऍडजस्ट करत नाही. कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त आपण सर्वांना शरीराला जे लागतं न्यूट्रिशन सोबत योगा, प्राणायाम, ध्यान, मेडिटेशन सर्वच देतो. आपण पूर्ण योगा प्राणायाम झाल्यानंतर सुद्धा जे 2 मिनिटाचं आपण ध्यान घेतो त्यामध्ये मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न आणि हलकं फुलकं छान होतं. येस येस, कामाचा दिवसभराचा ताण ह्यामध्ये निघून जातो आपला सगळा. येस, खूप अभिनंदन मॅम, खरंच छान. आणि तुम्ही आपल्या सगळ्यांना युट्यूब चॅनल विषयी खूप सुंदरसा संदेश दिलेला आहे. मनीषा मॅम आणि प्रीती मॅमनी आणि आपल्या बक्षटवार मॅम, ऑल सर्वजण सगळ्यांनी आपल्या युट्यूब चॅनल जे आहे युट्यूब चॅनल सगळ्यांनी पाहायला पाहिजे. सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत आणि रोजचे अपडेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. रोजचा वर्कआउट आणि आपल्यामध्ये आज काय विशेष आपण काय घेतलेलं आहे हे पण त्यांना नवीन लोकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळं सर्वांनी आपलं युट्यूब चॅनल पाहायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला 5 व्यक्तींना तर आपण मेसेजद्वारे, फोनद्वारे आपण सांगितलं पाहिजे की खरंच आमचं एवढं युट्यूब चॅनल आहे आणि पहा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. खरंच आमच्यामुळं तुम्हाला जर आमच्यासोबत येणं शक्य नसेल, आमच्यासोबत येऊन वर्कआउट करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये आमचं युट्यूब चॅनल पाहू शकता, आमचं वर्कआउट पाहू शकता आणि तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही वर्कआउट करू शकता, तुमच्या वेळेप्रमाणे वर्कआउट करू शकता. ही सुविधा आम्ही आमच्या युट्यूब चॅनलद्वारे करून दिलेली आहे. सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थांबूयात, वेळ झालेला आहे. येस सर. गुड डे.